साप होता बे. काय नाव तुमचं? नाव काय? माझं अमित राजेश बर्गे. बर्गे. आणि तुझं? अमर राजेश बर्गे. बर्गे. हो बघ. हा पण कॅमेरा आहे. जेवायची सोय होती का तुमची? हा? हो. किती पैसे घेतात? पैसे घेत नाही. पैसे नाही घेत? असं कसं पैसे नाही घेत? आम्ही घर आहे, आमचं इथं घर आहे. तुमचं घर आहे पण बाहेरच्या कोण पैसे घेणार का नाही? मला म्हणलं तुम्हाला तुमच्या घरी जेवायचे, मग पैसे घेणार का नाही घेणार? हा, मग कसं किती घेणार? घेतील पप्पांचे आम्ही काय पप्पा घेतील का? नमस्कार, सुप्रभात मंडळी, राम राम. तुमचं या नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज तुमच्यासाठी एक नवीन नवीन व्हिडिओ बरोबर तुमच्यासाठी एक नवीन गड घेऊन आलेलो आहे. तो गड आहे म्हणजे मधुमकरंद गड. जशी एक जोड गोळी असते, चंदनवंदन म्हणा किंवा अशा भाऊभावाच्या ज्या जोड गोळ्या असतात, त्याचप्रमाणे आपण या गडाला आलेलो आहोत. त्याचं नाव आहे मधुमकरंद गड. मधुमकरंद गड हा एक गड नसून असे दोन वेगवेगळे गड आहेत, पण तो एकदम जवळजवळ असल्यामुळे त्याला पूर्णपणे मधुमकरंद गड असं बोललं जातं. आणि आपल्या पाठीमागे जे बघताय, त्याच्या पायथ्याला असलेल्या माचेवर असलेले हे मल्लिकार्जुनचं मंदिर. आणि आपण आज रात्री इथंच थांबलो होतो. इथे तुम्हाला जर राहायची सोय पाहिजे असेल तर आपल्याला इथे राहायची सोय होते, फक्त पाणी आणि खायची सोय मात्र बिलकुल इथे कुठेही होत नाही. आपण रात्रीच गोनसपूर गावामध्ये आलो होतो आणि गोनसपूर गावातून रात्री 11 साडे11च्या दरम्यान या मंदिरात आलो होतो. आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचं नेटवर्क भेटत नाही. जर तुम्ही इथं उशिरा रात्री येणार असाल तर ह्या जो एरियाचा मॅप आहे तो डाउनलोड करून तुम्ही इथे येऊ शकता, कारण की रात्रीच्याला इथे कोणत्या गोष्टी कुठं आहेत हे लवकर कळत नाही. आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यामुळे त्या गोष्टी तर आपल्याला लवकर समजत नाही आहे. तर ह्या गोष्टीची तुम्ही काळजी करून इथे येऊ शकता. आणि चला बघूया आपण आता पुढचा गड कसा आहे. काय नाव तुमचं? नाव काय? माझं अमित राजेश बर्गे. बर्गे. आणि तुझं? अमर राजेश बर्गे. भाऊ बघ, सखी भाऊ बघ. आणि कुठं आला तिकडं? मग कुठं? गाव कोणतं तुमचं? घोणसपूर. रात्री कुठे गेलतात? आम्ही आलतो तर रात्री तुम्ही नव्हतात. माझ्या पाठीमाग कधी? कसं काय? आज शाळेला सुट्टी? आज कसं काय? शनिवारची. सर नाही तर सर नाही म्हणून सुट्टी असते. अच्छा. आणि शाळा कुठे तुमची? घोणसपूरमध्येच. अच्छा. आणि बस येते? बस कुठे येते? गाडी लाल बस. लाल बस. एस टी कुठे येते ती? कोणत्या गावात? चतुर्वेद गावात येते. आणि तुम्हाला जर बाहेर जायचं असलं तर मग कसं करता? चतुर्वेद गावात का? अच्छा. मी इकडे कुठं आलात फिरत? आज गडावर जाणार आहे? नाही मग देवाच्या पाय पडायला. हां. कसली बॉटल? पाण्याची बॉटल. अच्छा. इथं पाणी प्यायला कुठे आहे? पाणी प्यायचं कुठे? इथं मंदिराजवळ कुठे पाणी प्यायला? कुठे मग आता? गडावर आहे पाणी? ठाव नसेल म्हणजे पाणी आहे का पण गडावर? हां. तीर्थ आहे का? असं पाण्याचं टाक आहे का? अच्छा. पण प्यायचं पाणी आहे ना ते? आणि आपल्याला एक ह्या मंदिराच्या पाठीमागे एक टाक आहे बघ, ते माहिती आहे का तुला कुठे? तिथं खाली एक टाका आहे ना, इकडं अजून एक. हो. अच्छा. वरी कोणतं मंदिर आहे? शिवलिंगाचं आहे. अच्छा. इथं दररोज येता का तुम्ही पाय पडायला का नाही येत? अच्छा. मग बाकी काय चाललं अजून तुमचं? काही नाही. कितीला आहे शाळेत? आणि तू? कसं काय? तू मोठा दिसतोयस मला तर. तू मोठा दिसतोय, तू दुसरीच आहे. मग गडावर यायचं का तुम्हाला आमच्यासोबत? नको. मग आता काय करणार? जातो वापस.
इथं पाण्याची बॉटल आहे बाबा. कशाला पाहिजे पाण्याची बॉटल? काय काम आहे सांग. आईला पाहिजे. बरं बरं घ्या ते हाय तिथं. हे मल्लिकार्जुनचं मंदिर आणि या मंदिराच्या उजव्या बाजूने, मंदिराच्या उजव्या बाजूने आपल्याला वर जाण्यासाठी रस्ता लागलेला आहे. आणि ह्या रस्त्यानं आपल्याला जो मधुमकरंद गड आहे त्या गडावर आपल्याला आता चढायचे आहे. तर हे समोरच आपल्याला जो गडाचं दर्शन आहे ते झालेलं आहे. आणि तुम्ही जो बघितलं तर हा गड सातारा जिल्ह्यातील वाई पारांगणात येतो. वाई पारांगण जर बोलायचं झालं तर इथं खूप समृद्ध असं वाई पारांगण मानलं जातं. आणि त्यातच आपल्याला प्रतापगड, वासोटा असे बरेचसे किल्ले इथे आपल्याला जवळपास पाहायला मिळतात. आणि ह्याच्यासोबतच आपल्याला हा जो किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656मध्ये जो प्रतापगड बांधून घेतला होता त्याच वेळेस हा मधुमकरंदसुद्धा गड बांधून घेतला होता असा आपल्याला इतिहास पाहायला मिळतो. आणि हा गड असा दुर्गम भागात आहे की हा गडावर कोणत्याही शत्रूंनी राज्य केलेलं नाही. जोपर्यंत इंग्रजांनी 1818पर्यंत किल्ला त्यांच्या हातात घेतला नाही तोपर्यंत या गडावर कोणत्याही शत्रूने राज्य केलेलं नाही किंवा कोणाच्याही शत्रूच्या हातात गेलेला नाही हा किल्ला. असा दुर्गम अवस्थेत असलेला हा किल्ला आहे. आणि परिसर बघताय तर अतिशय उत्कृष्ट आणि घनदाट जंगलात असलेला हा परिसर आहे. आणि आपल्याला हे जे समोर मंदिर आहे मंदिरापासून एक 15 ते 20 मिनिटात आल्यानंतर आपल्याला हे असा पायरी मार्ग लागतो आणि इथूनच आपल्याला वर जायचं. समोर बघता आपल्याला ते घोणसपूर गाव दिसतंय जे माचेवर आहे. काही मोजक्या लोकांचंच घर असलेलं हे गाव आहे. आणि ही सुंदर अशी सह्याद्री आणि कोयनाच्या खोऱ्यात वसलेलं हे गाव अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट नमुना आहे याचा. आवाज ऐकताय जे रातकिडे असतात ना आपल्याला रात्री ऐकायला येतो आवाज. तिथं दिवसा पण असं वाटतं की रात्रच आहे. कसलं भयंकर आवाज आहे. जरी ते एकटं कुणी आलं ना वाट लागायचे काम आहेत. हे आवाज ऐकूनच मनात धास्ती भरते. झाडावर आहे तिकडं. आपण गडाच्या थोडंसं उजव्या बाजूने चढ पुढं आल्यानंतर आपल्या इथे एक पाण्याचा टाका लागतं. पण हे टाका पूर्णपणे बुजलेलं आहे. आणि निघतच समोर आपल्या इथे बारीकशा अडचणीत अशी एक गुहा दिसते. तुम्ही जर बघितलं तर आपल्याला गडाला पूर्ण वळसा घालून यावं लागतं. कारण की गडाच्या वरपर्यंत जवळपास आपल्याला पाय रस्ता जो कुठं आहे कळत नाही. पण ज्यावेळेस आपण वर आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला पाय रस्ता लागतो आणि तिथून पुढे सरळच त्याच सरळ रस्त्याने आपण असं पुढे यायचं आहे. आणि पुढं आल्यानंतर आपल्याला मध्येच एक पाण्याचा टाका लागतं. आणि तिथून पुढे सरळ वर आल्यानंतर असा पूर्ण हा जो आपल्याला समोर दिसतो जो डोंगर आहे जो गड आहे मकरंदगड तर त्याला पूर्ण वळसा घालून यायचे. आणि हळूहळू इथूनच वर चढायचं आहे. आपल्याला वळसा घालून आल्यानंतर इथून पायरी मार्ग आहे. पण तत्पूर्वी आपल्याला थोडंसं पुढे जाऊन आपल्या इथे समोर पाण्याचा टाका पाहायला मिळते.
आपण ते पाण्याचं टाकं पाहूया आणि मगच गडावर चढूया. तर इथं लागलेलं आहे हे पिण्याच्या पाण्याचं टाकं. पाणी अतिशय चांगलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि हा जो आहे पूर्ण खामटाक आहे. खामटाकं मरल्यानंतर आपल्याला तो गड किती पुरातन असू शकतो याचा अंदाज लागतो. आणि आपल्याला इथं आल्यानंतरच या पाण्याच्या टाक्यामध्ये एक हनुमानाचं शिल्प आहे जे भिंतीवर कोरलेलं आहे. ते आपल्याला समोरासमोर दिसत नाही शक्यतो, पण जर तुम्ही थोडंसं बारकाईने पाहिलं तर आपल्याला इथं समोर थोडंसं शेवाळा आहे तिथे, तर तिथे हे हनुमानाचं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं, मारुतीचं शिल्प पाहायला मिळतं. पण थोडंसं जे पाण्यामुळे आता पावसाळा जे झालेला आहे त्याच्यामुळे थोडंसं शेवाळ जमा झालेलं आहे, त्यामुळे ते लवकर दिसत नाही आहे. तर आपल्याला इथंचे हनुमानाचं जे शिल्प आहे ते पाहायला मिळतं. त्यासोबतच हे खामटाकसुद्धा पाहायला मिळतं. इथं आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आवाज कशाचे होते, पण हे आवाज आहे इथल्या पाण्यामधल्या बेडकांचा, जे ओरडत असतात कंटिन्यू काही वेळेनंतर. पाण्याच्या टाक्यापासून आपल्याला इथं पायरी मार्ग लागतो आणि इथूनच आपल्याला असं त्या पायरी मार्गाने वर मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे. रस्ता थोडासा स्लिपरी आहे, त्यामुळे जरा जपून चालावं, कारण की आणि हे पाण्याचं टाकं आणि तर तिकडे मकरंदगड. मित्रांनो, आपण जर बघितलं तर त्या काळभैरवनाथाचं जे मंदिर आहे तिथून आपल्याला 2 रस्ते लागतात, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. जर तुम्ही सोयीस्कर उजव्या बाजूनं जर आलात तर सरळ त्याच वाटेने तुम्हाला आपल्याला पाण्याचं टाकं लागतं आणि तिथूनच जो आपण पायरी मार्ग घेतला त्याच्यानं वर येत आहे. मार्गाने आपण वर आल्यानंतर इथे लागतं आपल्याला हे महादेवाचं मल्लिकार्जुनचं मंदिर. सुंदर असं मंदिर आहे, बघू शकताय. आपण पोहोचलेला आहोत आता गडमाथ्यावर आणि गडमाथ्यावर हे मंदिर आणि सोबतच त्यासोबत असलेलं आंब्याचं झाड. तिथं पण सगळी जंगमूर्ती ना. हो, ती जंगम आमची 7 गाव जंगमांचे ना. अच्छा, कोणते कोणते अजून? रायरेश्वर, घोणसपूर, धारदेव, ओके, गाळदेव, मोळसर, हा, तळदेव, हा, तालदेव, हा, आणि पर्वत. बरीपैकी सगळे डोंगरावरच्याच आहेत. डोंगर पूजा करायला हे आपल्या शिवाजी महाराजांनी टायमाला नेमणूक म्हणजे कर्नाटकची आमची वस्ती. अच्छा, हा हा हा. पण त्यांनी इकडे लोक आणून ह्या देवासाठी पूजा करायसाठी जंगम आणून ठेवलं ना. बाबा जंगम म्हणजे लिंग आहे. हे बघा, तेच बघून प्रत्येक नाही तिथं पण ते पूजा करतात रायरेश्वरवर पण. दररोज पूजा करायचं. तुम्ही जर कधी आजारी बिजारी पडला तर मग कोण करतं पूजा? कुणाला तरी लावावं लागणार. पण देवाची पूजा करताना मी आता 2 वर्ष झाली म्हणा पूजेवर गेलो त्याला, पण 2 वर्षात म्हणा आजार ह्यो आलाच नाही. अच्छा, देवाची कृपा म्हणायची. हा, मग तुमच्या अगोदर कोण करायचं? दुसरा होता माझा. ते म्हणतोय ना सोमनाथ आहे रायरेश्वरचा, त्याची मंडळी इथं दिली ना, तिचा नवरा पहिला देवपूजाचा. पण तू जरा पायात आदोय. अच्छा, मग त्याला वर येत नाही. चढता येत. पूजाला किती वेळ लागतो? मग कधी सकाळी कधीपासून चालू करता आणि कधीपर्यंत चालतं? मग 6 वाजता सुरुवात केली सकाळी. आता 10 वाजलेत तरी 1 वाजणार. 1 वाजणार. किती वेळ लागतो पूजेला असा? आता पूजेला करायची, थोडीशी वैरण कापायची. अच्छा, जनावरांना. इकडे गार वैरण नाही ना. मी घेणार. आता माझं जवळजवळ 75 आहे. वय 75 आहे तुमचं? अरे बाप, वय भरपूर आहे तुमचं.
आता मी फ्री आहे कुठे गेलो तरी. मग ह्याच्या अगोदर काय करायचे म्हणजे तुम्ही जो आता हे पूजा तर आता करायला लागली त्याच्या अगोदर काय करायचे? शेती. आम्ही 7 भाऊ आहे. हा 7 भाऊ अजून एकत्रच आहे. अच्छा. 7 भावांचं 14 मुलं आहेत. हा त्यांची जवळजवळ 17-18 मुलं आहेत नातवांची. हा पण सगळी मुंबईला, इथं कोण नाही. मुंबईला जवळजवळ आमच्या घरच्याच 8-10 खोल्या आहेत. मुंबईला? हो. बरोबर आहे तुमचं. बरं नोकरी नाही आहे त्यांना. हा मुंबईला नोकरी काय करतात मग? हे विधी काम. कोणते? लग्न. अच्छा अच्छा वीर्य काम. अच्छा हा 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 हा. इथं वर्षातून काय कार्यक्रम वगैरे असतो का कधी? महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम असतो. कुठं खालच्या मंदिरात की खालच्या मंदिरात? इथं पहिला असायचा. हा हा. पण लोक वर चढाई काढतात ना. हा भागातली लोक सगळे येतात ना. हा हा हा. म्हणून खालच्या मंदिरात आता जवळजवळ 25-30-50 वर्ष झाली जवळजवळ खाली कार्यक्रम. मोठा कार्यक्रम असतो. आणि हे आलेलं आहो मंदिरावरचं जे मल्लिकार्जुनचं मंदिर आहे. आपल्याला बाबा आल्यानंतर मंदिर दर्शन पाहायला भेटते. बघितलं तर हे समोर मंदिर आणि मंदिराच्या जी उजवी बाजू आहे आपल्याला मंदिराच्या ह्या आपल्याला उजव्या बाजूने खाली उतरून पायरी मार्ग आहे. पायरी मार्ग उतरून खाली पाण्याचं टाका लागतं आणि समोरच इथून आपल्याला खाली परत गडाच्या रस्त्यानं उतरायचं आहे. आता खाली उतरल्यानंतर आपल्या समोरच जे मंदिर लागतं. गडावर आपल्याला पाहण्यासारखं एक हे मंदिर आणि दुसरं म्हणजे पाण्याचं टाका. अशी इथे वस्तू पाहायला मिळतात. काही त्यासोबतच शिल्पसुद्धा आहेत याप्रमाणे. आणि खाली मंदिरामध्ये काही विरगळ म्हणा, काही मूर्त्या म्हणा, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या इथे पाहायला मिळतात. शेवदा रस्त्यावाल्यांना आपले हे मंदिर पाहायला मिळते. आणि इथून आपण खाली जाऊया. बघा मित्रांनो किडा दिसलेला आपल्याला आहे जो ओरडतोय ना तो किडा दिसलाय. आपण बघूया. भैरवाच्या मंदिरापाशी आलेलो आहोत. आता आपण जर बघितलं तर आपल्याला इथून 2 रस्ते लागतात. एक तर डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. डाव्या बाजूला जर गेलो तर आपण डायरेक्ट गडमाथ्यावर जातो. जो इकडे गडमाथ्यावर जातो तिथे आपल्याला ते मल्लिकार्जुनचं महादेवाचं मंदिर आहे ते लागतं. आणि आपण उजव्या बाजूनं जर गेलो तर आपल्याला जे खामटाका आहे ते सुद्धा पाहायला मिळतं. आणि इकडून जर गेलो तर आपल्याला इथून मंदिराच्या पाठीमागून जो पायरी मार्ग आहे तो पायरी मार्गाने उतरून त्या खामटाक्याकडे जावं लागतं. आणि तिथून उतरून परत असं ह्या खामटाक्याच्या मार्गाने रिटर्न यावं लागतं. ही आपली अशी पूर्ण फेरी होते. जर तुम्ही उजव्या बाजूने जर डायरेक्ट गेलात तर सोपं पडतं. डायरेक्ट खामटाकं बघून डायरेक्ट वर चढून परत मंदिर बघून असं ह्या रस्त्यानं रिटर्न येऊन परत तुम्ही असं रिटर्न जाऊ शकता. मित्र आपल्याला इथून बरेचसे किल्ले पाहायला मिळतात पण सध्या समोर आपल्याला जे दुकान आहे त्यामुळे पाहायला भेटत नाही. इकडे जे महाबळेश्वर आहे आपल्याला इकडे प्रतापगड पाहायला मिळतो. परत इकडे रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड पाहायला मिळतो. त्याच्या पाठीमागेच आपल्या इकडे वासोटा, पुन्हा अजून कोणता कमळगड तर ह्या डोंगराच्या पलीकडे आहे. पण इथून जवळ असलेला आपल्याला सुमारगड
प्रतापगड आणि महिपतगड आणि रसाळगड हे 3 किल्ले जे जवळच आहेत, पण ते पूर्ण किल्ले हे रत्नागिरी जिल्ह्यात मोडत असून खेड तालुक्यात मोडतात. आणि ते तिन्ही थोडंसं आराम करून तुम्ही तर 2 आपला परिस्थिती पूर्ण करू शकतो. आणि इथंच आपल्याला दीपमाळा समाधीचं जागा परिसरात आणि या डोंगराच्या कुशीत उभं असलेले हे मल्लिकार्जुन संबंधित अतिशय उत्कृष्ट आहे आणि पूर्ण बांधकाम दगडात असल्यामुळे मंदिराला चांगली शोभा मिळते. व्यवस्थित केलेलं आहे.